नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। उरळ पोलिसांची मोठी कारवाई, 2,37,000चा मुद्देमाल हस्तगत, 7 दुचाकींसह 8 बॅटऱ्या जप्त। उरळ येथील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गायगाव येथील एका इसमाकडे विना नंबरची दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्याच संशयावरून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता उरळ व बाळापूर पोलीस स्टेशनमधून 7 दुचाकी व 8 बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली। त्याच्या ताब्यातून या सर्व गाड्या व बॅटरी असा 2,37,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई उरळ पोलिसांनी 10 मार्चला केली आहे। राजेंद्र एकनाथ रणवरे 59 राहणार गायगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 303(2) BNS 2023 अन्वये दाखल गुन्ह्याचा तपास उरळ ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली 6 फौजदार विजयसिंग झापर्डे व पोलीस हवालदार रघुनाथ नेमाडे हे करीत होते। त्यांना गुप्त बातमी मिळाली की गायगाव येथील आरोपी साजिद खान शमशेर खान याच्याजवळ विना नंबरची जुनी दुचाकी वापरत आहेत। या खात्रीलायक माहितीवरून संशयित आरोपी साजिद खान शमशेर खान 36 राहणार गायगाव याला ताब्यात घेतले। त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता चोरून आणलेली दुचाकी त्याने रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या एका शेतात ठेवली होती। सदर शेतामधून बजाज प्लॅटिना क्रमांक MH30 BG 2326 जप्त केली। आरोपीची सखोल चौकशी केली असता आरोपीने उरळ व बाळापूर पोलीस स्टेशनांतर्गत चोरी केलेल्या इतर दुचाकींची माहिती दिली। आरोपी साजिद खान शमशेर खान याच्याकडून गुन्ह्यातील 7 दुचाकी अंदाजे किंमत 2,05,000 तसेच विविध कंपनीच्या 8 बॅटरीज किमान अंदाज 32,000 रुपये असा 2,37,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर गजानन पडगन, उरळ ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण मुढे, जमादार विजयसिंग झापर्डे, पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ नेमाडे, पोलीस कॉन्स्टेबल अमरदीप गुरु, पोलीस अंमलदार रमेश जाधव, चालक शुभम यांनी केले आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।